क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. नुकतीच 12 तारखेला बार्टीने सेकंड प्रोव्हिजनल लिस्टच्या नोटिफिकेशन आपल्या वेबसाईटवर अपलोड केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण पाहूया की सेकंड प्रोव्हिजनल लिस्टमध्ये MPSCचा कट ऑफ किती गेला आणि UPSCचा कट ऑफ किती गेला. तर जे पण विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपण बार्टी रिलेटेड इन्फॉर्मेशनची अपडेट आणि करंट अफेअरचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, 12/5/2026 रोजी बार्टीच्या सेकंड प्रोव्हिजनलच्या मेरिट लिस्टची लिस्ट आणि वेटिंग लिस्ट त्यांनी नुकतीच आपल्या वेबसाईटवर जाहीर केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बार्टीने MPSCकरिता 1000 विद्यार्थ्यांची निवड केलेली होती आणि जे विद्यार्थीची निवड पुन्हा झाली, म्हणजे दुबारा लाभार्थी असेच एकापेक्षा जास्त प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची जागा रिक्त राहिल्याने बार्टीनं सेकंड प्रोव्हिजनल लिस्ट लावलेली आहे. कारण की विद्यार्थ्यांना एकपेक्षा जास्त प्रशिक्षणाची निवड करता येत नाही, कारण की विद्यार्थी एकच स्कीममध्ये भाग घेऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे लिस्ट पाहू शकता. MPSC स्टेट कोचिंग 2025-26ची सेकंड जनरल मेरिट लिस्ट. इथे तुम्ही कट ऑफ पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो किती गेला. तर 90.062 एवढा कट ऑफ गेलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कट ऑफ प्रेडिक्शन केला होता. तिथे कट ऑफ आपण सांगितला होता की 90% जास्त जाईल, पण तिथे एक इन्फॉर्मेशन पण देण्यात आलेली होती की जनरल वेटिंग लिस्ट पण लागतात. आणि हे कोणती वेटिंग आहे? सेकंड जनरल मेरिट लिस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, याआधी फर्स्ट जनरल मेरिट लिस्ट पण लागलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कट ऑफ पाहू शकता की 90% गेलेला आहे. तसेच सेकंड दिव्यांग मेरिट लिस्टमध्ये त्यांचा कट ऑफ 39.90 एवढा पर्सेंटाईल गेलेला आहे. त्यानंतर बार्टीने सेकंड जनरल वेटिंग लिस्ट पण लावलेली आहे. त्यांचा कट ऑफ 90.60 एवढा गेलेला आहे आणि दिव्यांगचा 35.992 एवढा गेलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कट ऑफ खाली आलेला आहे, कारण की एकापेक्षा जास्त स्कीममध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड होते त्यांना एक स्कीम सिलेक्ट करावं लागतो आणि ते जागा रिक्त राहते आणि तिथे मग विद्यार्थी वेटिंग थ्रू ते क्लिअर होतात. तर हे 12 तारखेला लावलेला नोटिफिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे सेकंड मेरिट लिस्ट, सेकंड प्रोव्हिजनल लिस्ट लावण्यात गेलेली आहे. याआधी फर्स्ट लावण्यात गेलेली होती. तसंच तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, दिव्यांग लिस्ट मेरिट लिस्ट किती कमी गेलेली आहे, 39.90 एवढी. तर विद्यार्थी मित्रांनो, ही MPSCबद्दल माहिती आहे. याआधी UPSCची पण सेकंड प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावण्यात गेलेली होती 22/4/2026 रोजी. तर तुम्ही पाहू शकता त्यांचा पण पर्सेंटाईल 94.46 एवढा कट ऑफ गेलेला आहे पर्सेंटाईलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ कमी गेलेला आहे. आणि याआधी जेव्हा मेरिट लिस्ट लागलेली होती तेव्हा कट ऑफ 98% जास्त गेलेला होता. तर जे पण विद्यार्थ्यांची एकपेक्षा जास्त निवड होतो की जे विद्यार्थी याआधी पण त्यांनी स्कीम घेतली राहते आणि ते फॉर्म भरतात, तर त्यांची जागा रिक्त होऊन ज्यांची वेटिंग असते ते क्लिअर होतात. तर तुम्ही पाहू शकता सेकंड दिव्यांग मेरिट लिस्ट 75.13 गेलेली आहे आणि सेकंड वंचित मेरिट लिस्ट 83.93 एवढी गेलेली आहे. यासोबत UPSCची सेकंड जनरल वेटिंग लिस्ट पण लावण्यात गेलेली होती. त्यांचा पण कट ऑफ तुम्ही पाहू शकता 94.46 एवढा पर्सेंटाईल गेलेला होता. तर हे पाहू शकता वुमेन्स लिस्ट ते 85.6925 एवढ्या पर्सेंटाईलवर सेकंड वुमन वेटिंग लिस्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा कट ऑफ प्रेडिक्शन केलेला होता तेव्हा सांगितलं होतं की आपण जे पण विद्यार्थ्यांची मेरिट लिस्टमध्ये नंबर लागतात त्याच्यानंतर पण फर्स्ट आणि सेकंड हे मेरिट लिस्ट पण लागतो आहे. आणि त्या लिस्टमध्ये कट ऑफ कमी येतो, कारण की खूप सारे विद्यार्थी बाद होतात, कारण की त्याने एकपेक्षा जास्त त्यांच्या स्कीममध्ये त्यांचं नाव सिलेक्शन झालं असतं तर ते सिलेक्ट करतात एक स्कीम, आणि याआधी पण जे विद्यार्थीने घेतले राहतात ते पण बाद होऊन जे विद्यार्थी वेटिंगवर असतात त्यांचा या लिस्टमध्ये नंबर लागतो.
तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता UPSCची लिस्ट याआधी आपण पाहिलं होतं MPSCची लिस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आपण येणारी बार्टीची एक्झाम जे 2026च्या नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होऊ शकतो त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन अपडेट तुम्हाला आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमी चॅनलच्या माध्यमातून मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.